ओम शांती. आज 10/4/2026 चे शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाबा आले आहेत भारताला साल्वेज करण्यासाठी. बुडत असलेल्या, पतित बनत असलेल्या भारताला पुन्हा उत्थानाकडे नेण्यासाठी. तुम्ही मुले यावेळी बाबांचे मदतगार आहात आणि भारत प्राचीन खंड आहे. आजचा प्रश्न आहे, उच्च लक्ष्यामध्ये विघ्न टाकणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या आहेत? उत्तर, विविध प्रकारचे असलेले छंद. जर थोडाही कोणता छंद असेल, अनासक्त वृत्ती नसेल, तर या लक्ष्यमध्ये जे श्रेष्ठ लक्ष्य आहे, उच्च लक्ष्य आहे, त्यामध्ये विघ्न पडायला लागतात. चांगले चांगले वस्त्र परिधान करणे, खाण्यामध्ये बुद्धी, खाण्याच्या पदार्थांमध्ये बुद्धी राहणे आणि बुद्धी त्यामध्ये भटकत राहणे, या गोष्टी उच्च लक्ष्यापासून आपल्याला दूर घेऊन जातात. उच्च लक्ष्य आहे, श्रेष्ठ लक्ष्य आहे, पण तिथे पोचण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी अडथळा बनतात. म्हणून बाबा म्हणतात, मुलांनो, इथे वनवासामध्ये आहोत हे लक्षात ठेवा. जेव्हा वनवासामध्ये असतात तेव्हा ह्या अति इच्छा, अति लोलुपता यापासून आपण दूर राहतो. बाबा म्हणतात, तुम्हाला तर सर्व काही विसरायचं आहे आणि म्हणून देहाची दुनिया विसरून शिवबाबांना आपल्याला आठवण करायचं आहे. त्यामुळे या व्यर्थ छंदांमध्ये आपल्याला फसायचे नाही. ओम शांती. आज बाबांनी सांगितलं, भारत अविनाशी खंड आहे आणि भारतामध्ये सतयुग त्रेतायुगामध्ये देवांचं राज्य होतं. द्वापर कलियुगानंतर धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट झालो आणि मंदिर बांधले. मग ते स्वतःला हिंदू असं म्हणवायला लागले आणि हिंदुस्तान हा शब्द तिथूनच आला. बाबा म्हणतात, भारत आध्यात्मिक खंड आहे, स्पिरिच्युअल आध्यात्मिक खंड आहे आणि इथे अध्यात्माची सुरुवात बाबांनी संगम युगावर केली आणि त्याची प्रारब्ध सतयुग आणि त्रेतायुग चालते. म्हणून भारतामध्येच अनेक मंदिर आहेत. भारतामध्येच विविध रूपाने परमात्म्याला आठवण करून परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध रस्ते सांगितलेले आहेत. बाबा पुढे सांगतात की दिलवाडा मंदिर हे तुमचंच आठवण स्वरूपामध्ये असलेलं मंदिर आहे. ज्या आठवण स्मृती स्वरूपामध्ये असलेल्या मंदिरामध्ये वर छतामध्ये पूर्ण स्वर्गाचा सीन केलेला आहे आणि खाली तपस्वी रूपामध्ये बसलेले महावीर असे दाखवलेले आहेत. प्रत्येकाच्या मस्तकावर ज्योत दाखवलेली आहे. तर हे आत्मस्मृतीचं प्रतीक आहे, ज्याद्वारे आपण बाबा म्हणतात की हे तुमचंच यादगार इथे संगम युगावर दाखवण्यात आलेलं आहे. पुढे बाबांनी खूप त्याचं विस्तृत विश्लेषण केलं आणि बाबा म्हणतात की प्रकाश म्हणजे उत्थान आणि अंधकार म्हणजे रात्र. जेव्हा आपण प्रकाशात होतो, अर्थात सतयुग त्रेतामध्ये उत्थानाची अवस्था होते आणि जेव्हा अज्ञानाच्या अंधकारामध्ये फसतो तेव्हा पतन व्हायला लागतं आणि उत्थान आणि पतन याचा खेळ या सृष्टीवर चालू आहे. पुढे बाबा सांगतात की श्रीकृष्ण कुणाचेही पिता होऊ शकत नाही. हा, एक किंवा दोन त्यांची मुलं असतील त्यांचे पिता होतील, पण श्रीकृष्ण सर्वांचे पिता नाही. सर्वांचा पिता एकच आहेत आणि ते आहेत निराकार. आणि आदिदेव प्रजापिता ब्रह्मा हे सुद्धा बाबा म्हणतात की त्यांची वंशावळी म्हणजे ब्राह्मण, पण आदिदेव ग्रेट ग्रेट ग्रँडफादर शिवबाबांना म्हणता येणार नाही. ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आदिदेव प्रजापिता ब्रह्मा यांनाच म्हणता येईल. याचं पण विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. बाबा म्हणतात, सतयुगामध्ये जेव्हा आपण जाऊ, आपण आत्मे जेव्हा सतयुगात जाणार तेव्हा तिथे ज्ञान नाहीसे होईल.
आज संगम युगावर जे ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे, ते सतयुगात गेल्यानंतर आपोआपच प्रायलोप होईल. आणि म्हणूनच संगम युगावरची जी अवस्था आहे, ती नॉलेजफुल अर्थात ज्ञानाने भरपूर अवस्था आहे. म्हणूनच या युगामध्ये आत्म्याचं उत्थान होतं. आज बाबांनी खूप सारं विश्लेषण केलं, की राईज आणि फॉल काय आहे? आणि राईज म्हणजे उत्थान आणि फॉल म्हणजे पतन. हे भारताचं होतं, हे ज्ञानाच्या आधारे होतं. सतयुगात गेल्यानंतर ज्ञान नाहीसं होतं आणि म्हणून पतनाची सुरुवात होते. परमात्म्याचं ज्ञानही नाही आणि परमात्म्याची आठवणही नाही, म्हणून पतन होतं. तर बाबा म्हटले ही गोष्ट आहे राज्य घेणे आणि राज्य गमावणे. आपण राज्य घेतलं परमात्म्याकडून संगम युगावर, प्रारब्ध प्राप्त करतो आणि नंतर आपण राज्य गमावतो. कारण आत्म्यामधली शक्ती, बळ कमी होते. बॅटरी डिस्चार्ज होते. बाबा म्हणतात सेवाधारी जी मुले आहेत, ते धावपळ करतात, धडपड करतात, सेवेसाठी तत्पर राहतात. नोकरीमधून पण सुट्टी काढून सेवेसाठी हजर राहतात. तर जे सेवाधारी आहेत, तर सेवाधाऱ्यांची पालना स्वतः शिवबाबा करतात. कारण शिवबाबांचा भंडारा भरपूर, कालकंटक दूर. शिवबाबांच्या भंडाऱ्यातून त्यांची पालना होते, जी खरे सेवाधारी आहे. आणि सेवाधारी सेवेसाठी तत्पर राहतात, धडपड करतात. पुढे बाबांनी सांगितलं, तुम्ही आहात शिववंशी. शिववंशी अर्थात शिवाची मुलं. बाबा म्हणतात की शिव साजन पण आहे. कारण मोस्ट बिलवर्ड बाबा आहे, अतिप्रिय परमात्मा आहे आणि परमात्मा साजन आहे, आत्मरूपी सजनीचे. म्हणून शिवशक्तींचं गायन आहे. पण भक्तीमध्ये शिवशक्तींना हिंसक दाखवलेलं आहे. हातामध्ये अस्त्र शस्त्र दाखवले आणि असुरांचा संहार केला, असं भक्तीमध्ये वर्णन केलेलं आहे. पण बाबा सांगतात शिवशक्ती ह्या अहिंसक होत्या. त्यांनी असं हिंसा कोणाची केली नाही. ते अहिंसक युद्ध होतं योग बलाचं. योग बलाने विश्वाची बादशाही भेटते, अस्त्रशस्त्रांनी किंवा बाहुबलांनी नाही. योग बलाद्वारेच विकारांवर विजय प्राप्त करता येतो, आसुरी वृत्तीवर विजय प्राप्त करता येतो. तर भक्तीमध्ये त्यांनी मग असुरांचा संहार केला किंवा असुरांचा विनाश करण्यासाठी अस्त्रशस्त्रांचा वापर केला, असं दाखवलं. वास्तविक ते अहिंसक युद्ध होतं. पुढे बाबांनी सांगितलं, गंगा जलाने जर आत्मा शुद्ध पवित्र झाली असती, तर गंगा स्नान तर द्वापर युगापासून करत आलो. ते वास्तविक गंगा जल किंवा गंगा जलाने उद्धार होतो, पण कोणतं गंगा जल? बाबा म्हणतात तुम्ही गुप्त गंगा आहात आणि ज्ञान हे सुद्धा गुप्त ज्ञान आहे, ज्याच्याद्वारे आत्म्याचा उद्धार होतो. असं दाखवलं जातं की बाण मारला आणि गंगा प्रगट झाली. जमिनीमधून गंगा वाहायला सुरुवात झाली. तर सांगतात बाबांचं म्हणणं आहे की ज्ञान गंगा आहे आणि ते ज्ञान गुप्त आहे. गुप्त सरस्वतीचंही गायन आहे. सरस्वती म्हणजे ज्ञान, ज्ञानाची देवी. तर गुप्त सरस्वती हे गायन आहे. बाबा म्हणतात पुढे बाबांनी खूप सुंदर वर्णन केलं रावणाचं. रावणाला भयंकर रूप दाखवलेलं आहे. रावणाला खूप मोठं मोठं करतात. कारण आता सध्या रावणाचंच राज्य सृष्टीवर आहे. रावणाचा विस्तार मोठा आहे, म्हणून रावणाचे शरीर पण मोठं केलं आणि मग त्याला जाळलं. तर भयंकर रूप करणे, मोठे रूप करणे हे फक्त रावणाच्या राज्याच्या विस्ताराचं प्रतीक आहे. परमात्म्याला सुद्धा हजार सूर्यापेक्षाही तेजोमय असं म्हटलं. वास्तविक परमात्मा शीतल स्वरूप आहेत, शांत स्वरूप आहे, शांतीचा सागर आहेत. असं काही हजारो सूर्यापेक्षा तेजोमय आहेत, प्रखर आहेत आणि त्यांना पाहता येत नाही. वास्तविक परमात्म्याचं स्वरूप शीतल आहे, पण या चर्मचक्षुनी
या 2 डोळ्यांनी शरीर 5 तत्वांच्या बनलेल्या शरीराने परमात्म्याला पाहता येत नाही. दिव्य दृष्टी पाहिजे. म्हणून पांडवांचं पण दाखवतात, की खूप मोठे गुफेमध्ये 5 पांडव आणि ते खूप मोठे-मोठे असे बनवतात. तर त्यांचं सुद्धा बाबा म्हणतात, की हे प्रतीक रूपामध्ये दाखवलेलं आहे. वास्तविक पांडव तपस्वी होते, गुप्त होते. तुम्ही आहात पांडव आणि बेहद बुद्धीचे होते. म्हणून बाबा म्हणतात, गोदरेजचं कुलूप बुद्धीला लागलेलं आहे आणि ते कुलूप उघडण्यासाठी शिवबाबा आलेले आहेत. बुद्धीला लागलेलं कुलूप परमात्म्याशिवाय कुणीही उघडू शकत नाही. अन्य कुणीही हे कार्य करू शकत नाही. बाबा म्हणतात, माझ्याकडे सुद्धा मुले नंबरवार आहेत. कुणी महारथी आहेत, कुणी घोडेस्वार आहेत. सर्वांचा पुरुषार्थ आपापला आहे. एकाची भूमिका दुसऱ्यासोबत मॅच होत नाही. सारखे नाही